फायदा आहे, पण पुरीला मिळण्याच्या तरुण पोरांना ते गावात आता माणूस म्हणते की 40 पोरं 40 लाख बिगर लागणार असे सांगते. नमस्कार बाबा, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. सत्य लक्ष्मण येडगे. आणि कुठली आहे ती शेरड? इथलीच आहे जनगरवाडी. बर, कित्येक वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे शेळ्यांचा? आम्ही काय लय दिवस नाही, 7-8-10 वर्ष झाले. होय, म्हणजे पहिली होती का तुम्हीच तयार केली नंतर घेऊन? तयार केली. बर, मग किती घेऊन कशी सुरुवात केली, काय पहिली किती घेतली किंवा काय काय सांगाल? काय असं सांगायचं, पहिले 2 होते. 2 पासून वाढीत नेली का? मग 2चीच केली ती एवढी का? नाही, माझी विसायची, त्याची बाकी घ्यायची. होय, दोघाची ती मिळून. हो. बर बर, ठीक आहे. किती खायची शेरड ही आता मिळून? किती खायचं? 100 असतील. होय. बर, आता मला सांगा की 2-2, 3-3 करड होते का शहराला? होते. आणि करड शेळ्या यायल्यावर किती महिन्यांनी विकतात तुम्ही? 3-4 महिने. 3-4 महिन्यांनी. बर, काय दर येतो बरं कार्डाला? काय जशी साईज असेल अशी, जशी सांभाळायला अशी सांभाळायला अशी 7-8 हजारांनी जाते ती का? कमीत कमी 5-6-7-8 हजारापर्यंत जाते ती, जसे ठेवलं असे. जसं तब्येतीला असेल पिल्लू तसं जातं या. तब्येतीनं असेल असे. आता सकाळी सोडल्यापासून ही दिवसभर अशी हिंडवायची, कुठं काय पाडा असलं तर पाडा, नाही तर हिंडवायची. बरं, संध्याकाळी किती वाजतात बरं घरी? 6:30. 6:30. आणि दिवसभर हिंडवून घरी गेल्यावरती काय सेपरेट खुराक फिराक ह्याला? मका असते की, अख्खी मका शेरडाला ही टाकायची का? बर, मकाचा फरक काय पडतो बरं? काय दूध पडतो, तब्येत राहते. हां, बरं. आता शेळ्या दिसतात जरा, आणि त्यात ही बोकुड दिसतोय जरा वेगळा दिसतोय, कानबिन लांब आहे त्याचं. तर कुठल्या वेगळ्या जातीचा आहे का यो? नाही, घरचाच आहे. घरच्या शेळीचा आहे का? हो. बर, शिर्डी आहे का ती दाखवाय? शिर्डी आहे दाखवाय? कंचा बोकुड काळा काळा कंचा शिर्डीच आहे. ही काय, ही जवळ जवळच आहे त्या, ह्याच शेळीचा बोकुड आहे. बर, किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा. बर, आणि ते तांबडा बोकुड? होय. तरी आता ह्यांना मागणी वगैरे आली का नाही किंवा काय? नाही, बी व्हायचं शेळ्यांमध्ये ठेवलेले का? मग त्यांना तुम्ही कधी विक्री करणार आता ह्यांची? कवा सणाला? कुर्बानीला? 3 वर्षांना. कुर्बानीलाच की? कुर्बानीला. बर बर. आता मला सांगा की असा बोकुड जर समजा एखाद्याला घ्यायचं म्हणलं बाजारात आता, तर काय किंमत होऊ शकते बरं अशा बकऱ्याची? काय जसं असेल असं तरी 40-50. 40-50, 35, म्हणजे जसा असेल तसा घेण्यावर माणसाच्या. हौशी माणसं काही लाखापर्यंत बी आणतात. बर, आता मला सांगा की तुम्ही दिवसभर जी ही हिंडताय, तर जवळपास 5-7 किलोमीटर हिंडणं होतंय का? काय जास्त होत असेल. इथल्या इथं 7 किलोमीटर होतंय. बर, आता वर्षाकाठी नाही म्हणलं तरी, आता तुम्ही म्हणला की मका ही चारा लागते या, तर मग मकाचा खर्च बिर्च जाऊन काय वर्षाकाठी कितीक राहते ती? 2-4 लाख राहते का? नाही एवढं पोटाला ह्याला कुठं काय खर्च आहे, त्याला आपला खर्च आहे. आपला बी खर्च आहे, मग म्हणजे आपण बी राबतोयच म्हणायचं त्या माग. बर, तरी बी लाखभर रुपये म्हणायचं आहे का नाही? मरजड होती का? मर्जर आहेच तर 2-1 लाख होते त्या मरजड होती या. बर, ह्याला वर्षभरात काय रोगराई कुठली येते का? असते ती का आजार ही? बर, मग त्याला लसीकरण हे टोचता का? लसीकरण असतं वर्षातनं 2 टाइम, 6 महिन्याला जताचं औषध बसते, जंताचं औषध बी असते. बर बर, नाही शेळ्यांवर चकाकी दिसती बऱ्यापैकी, मग लसीकरण ही वेळच्या वेळेला करतात, त्यामुळे थोडीशी आजारापासून जरा बचाव होतो म्हणायचं. आता ह्यात काही म्हाताऱ्या बी शेळ्या आहेत का? हे आहे म्हाताऱ्या काय, करणं काय, पाठर काय, म्हणजे नावाट पाठर बी ठेवले ती काय? बर, बोकुड आहे. कुठला ते तांबडा बोकुड ह्या शेळीचा आहे का? बर,
किती वर्षाचा आहे? 2 वर्ष झाली. बर आता कसं झालंय बाबा, शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत आता, आणि पोरं 10 आणि 20 हजारावारी कुठं बी कामं करायला लागलेली आहेत. तर तुम्ही काय सांगाल की बाबा हे व्यवसाय करायसारखा आहे का? व्यवसाय आहे माणसाचा, पण आता पोरी कुठं मिळते? करत नाही ती पोरं. म्हणजे असं बकरीवाल्याला पोरी देण्याचे ना, हे तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्याला मी तीच विचारू कटाळलोय. प्रत्येक जण ती म्हणतोय शेरडन बकरी बघून माणसं पुरी देणार, आणि त्याच्यामुळं पोरं कटाळून 10 हजारावारी का व्हायना पण कंपन्यांनी कामं करायला लागलेत. कंपनी केली तरी म्हणते सरकारी नोकरी पाहिजे. बरं आता सगळ्याला सरकारी कुठनं द्यावा? मग तीच की. बरं भेटेल का सरकारी सगळ्याला नोकरी? नोकऱ्या पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत, असा विषय झालाय. मग माणसाच्या अपेक्षा वाढल्यात, अपेक्षा वाढल्या, पुरींच्या अपेक्षा वाढल्या. पळून गेल्यावर राहतंय तिकडे समजा धाब्यावर. हा म्हणजे मग हा मग ती होते या आई बापाच्या अपेक्षा, आणि एखाद्या वेळेला मग कटाळून पुरी जाते ते बापाचं आई बापाचं नाव घालवून. हा मग त्यापेक्षा कुठेतरी आई वडिलांनी विचार केला पाहिजे, अपेक्षा कमी केल्या पाहिजे. आई वडील देतेच की, पण हे पोरी आई बाप म्हणणार की नोकरीच पाहिजे सरकारी. त्याला काय आणायचे कुठनं? सरकारी नोकरी प्रत्येकाला कुठनं आणायची? कुठनं आणायची? बरोबर. पण हा धंदा करायसारखा आहे का? परवडायसारखा आहे? आहे. बर आता ती बंदिस्त आपण जी बघतो शेळी पालन केलेलं, बंदिस्त करतात माणसं, फिरवत नाहीत काय नाही, तर ती बरं का ही बरं? काय ह्याला त्रास जास्त आहे. हा म्हणजे ह्याला वेगवेगळ्या पद्धतीनं चारा भेटते, खायला भेटते. चरायला रानात उन्हाचं पावसाचं माणसाला तापायला ह्याला त्याला त्रास कमी आहे. आई तर एका जागेवर आहे आपलं. त्याला त्रास कमी आहे, त्याला त्रास जास्त. बरीच जण म्हणतात ही फिरतच आपलं बरं आहे त्या बंदिस्तपेक्षा. जनावर बी चांगली राहतात, आणि दरबी आहे याला मटणाला. तसं ती काय 2-4 प्रकारचा चारा असतोय बांधून एका जागेवर, तर ती आबदार राहते ना. हो आबदार राहते, तब्येत राहते त्यांची. बरं समजा एखाद्या बाबा आता तरुण पोराला आता नोकऱ्यानं तर एखाद्याला थोडीफार जमीन आहे, एखाद्याला जर करायचं म्हणलं ही, तर कित्येक शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे त्यांनी, काय सांगाल? ज्याला अनुभवच नाही काहीच. जसं अवसान असेल ताकद तसं सुरुवातीला कशी 50 पाळायला, 5 बसणार की, कोण 5 पाळायला, कोण 50 पाळायला, असं. म्हणजे ज्याला ह्यातला काय काढे मात्र अनुभव नाही त्यांनी सुरुवात करताना 5 घेऊन केली पाहिजे. 5. मग त्याला जसा अनुभव येईल तसं मग ती वाढवणार. पण धंदा येऊ फायद्याचा आहे. आम्ही तर सुरुवातीला 2 राखली. हा मग 2 पासूनच केलंय म्हणा की वाढवी 2 शेळ्यापासून 20 केल्या. म्हणजे थोडक्यात नोकरीच्या मागे न लागता हा व्यवसाय करायसारखा आहे. पैसा पाणी आहे, पण फक्त लग्नाची अडचण आहे म्हणून फक्त नोकरीच्या मागे पळायचे, नाही तर दुसरं काही नाही याच्यात. आणि कष्ट आहे फक्त, त्यात कष्ट आहे. हो ती गोष्ट झाली आहे. त्याच्यामुळं मुलींच्या अपेक्षा वाढल्या, आई बापाच्या अपेक्षा वाढल्या, त्यामुळे पोरं बरीच बिन लग्नाची आहे ती अजून. 40 वर्षाची आहे, 40-45 वर्षाची पोरं आहे. नाही पण मुलींनी बी समजून घेतलं पाहिजे थोडंफार ह्यात कष्ट आहे. पण बाया माणसाला जास्त कष्ट का आहे? काय घरातलं बघते स्वयंपाक येते, पण ही फक्त दिसताना वेगळं दिसते की शेरड राखते बकरी राखते ती, बरोबर का? पण ह्याच्या मागचं कष्ट दिसत नाही. पण नोकरदाराला सुद्धा ऐकू शकत नाही असा व्यवसाय हाच आहे. बरेच जणांना मी विचारतो, बरेच जण म्हणतात बरं का, तुमच्या लाख रुपये पगाराच्या नोकरदाराला सुद्धा ऐकत नाही. जर 70-80 जर शेरड असली ना तर ऐकत नाही माणूस. खरंच नोकरीला व्यवसाय हे आहे का बऱ्यापैकी? काय वाटतंय? रान आहे तिकडे, नाही इकडे रान कमी आहे. ज्याला फिराय रान आहे त्याचं आहे चांगलं. बर त्याला रानवाय ना ते चांगलं आहे. त्याचं रानवाय अमादिशीमुळे ह्याच्यामुळे कमी झालाय ना. कमी झालाय त्याच्यामुळे लय लांब लांब हिंडावं लागत असेल तुम्हाला. होय होय. बसाय बिसाय जात नाही का? घरीच असते. आता मला सांगा की आपण म्हणतो शेळी पालन माणसं बरीच म्हणते की शेळ्याच्या जीवावर बऱ्यापैकी प्रगती झाली, कोणी घर बांधलं काय बांधलं. अशा पद्धतीनं तुम्हाला काय वेळ आली का की बाबा ह्या चित्राबाच्या पायावर बाबा आपल्याला आपली प्रगती झाली, किंवा ह्या गोष्टी आपण करून दाखवल्या थोडंफार बाबा ही, असं काय सांगाल? खाऊन पिऊन सुख, ह्याच्या पलीकडे नाही काय?
काय आपलं थोडंफार उलटा भांडे असतात की 5-50 हजाराच्या होते बर 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 ठीक आहे. बाकी म्हणजे बऱ्यापैकी प्रगती झाली. पण तुम्ही तरुण पोरांना काय सांगाल की बाबा ज्या नोकऱ्या नाहीत किंवा काय अशांना काय सांगाल? करते की तरुण पोरं बी हा पण लग्नाची अडचण आहे. आमच्याच आहे की तरुण पोरं बी करते हा पोरं मिळणार. ही अडचण आहे. मग तरुण पोरं बी करते ती पैसा बी भरपूर आहे फक्त पुरी देणार हीच अडचण आहे. प्रत्येक गावात आता माणूस म्हणते की 40 पोरं 40 लाख बिगर लग्नाचे असे सांगते 40 पाहुण्या. हो 40 पोरं बिगर लग्नाचे. ठीक आहे. हो 40-45 वयाची पोरं. ठीक आहे बाबा, तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.